नमस्कार. डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आईसुद्धा. आपल्या एका रेग्युलर सबस्क्रायबरनी आपल्याला कमेंटमध्ये एक प्रश्न विचारला होता. त्यांच्या बाळाचं पोट साफ होत नाही आहे, तर काय करायचं? तर आजचा आपला विषय आहे लहान मुलांच्यातलं कॉन्स्टिपेशन. चला तर मग सुरू करूया. तर आपल्याला पहिला प्रश्न येतो की नक्की बाळाला कॉन्स्टिपेशन झालं आहे का? म्हणजे बाळाचं पोट नक्की साफ होतंय का? नवजात बालकाचा विचार करायचा झाला तर याच्या व्याख्या अगदी वेगळ्या आहेत. यावरती मी एक वेगळा व्हिडिओ केलाच आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. परंतु अगदी शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर नवजात बालक 8 दिवसातून एकदा शी केलं तरी ते नॉर्मल आहे, किंवा दिवसातून 8 वेळा शी केलं, अगदी प्रत्येक वेळी दूध पिल्यानंतर जर बाळ शी करत असेल तर ते अगदी नॉर्मल आहे. याच्यावरतीचा जो व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही नक्की पाहून घ्या. आता आपण इतर मुलांच्या विषयी बोलू. या मुलांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन झालं किंवा पोट साफ होत नाहीये असं आपण कधी म्हणणार? तर त्यांचे स्टूल्स म्हणजे शी अगदी घट्ट असेल आणि ड्राय असेल तर आपण त्याला कॉन्स्टिपेशन असं म्हणतो. किंवा जेव्हा बाळ शीला जातं तेव्हा त्याला त्रास होतो, पेन होतं, वेदना होतात, तरी त्याला कॉन्स्टिपेशन म्हणतात. आणि मुलांच्यामध्ये आठवड्यातून 3 पेक्षा कमी वेळा जर शी होत असेल तर त्याला कॉन्स्टिपेशन असं आपण म्हणतो. पण याच्यापेक्षा जर सोपा मार्ग तुम्हाला बघायचा असेल तर तो आहे ब्रिस्टॉल चार्ट. हा चार्ट मी स्क्रीनवरती शेअर करतच आहे. या ब्रिस्टॉल चार्टनुसार शीचे एकूण 6 प्रकार असतात. पहिल्या 2 प्रकारातली शी जर तुमच्या बाळाची असेल तर याचा अर्थ आहे की बाळाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत आहे. प्रकार क्रमांक 3 आणि 4 हे अगदी नॉर्मल असतात. आणि 5 आणि 6 प्रकाराची शी होत असेल तर याचा अर्थ आहे की बाळाला डायरिया झाला आहे. आता या कॉन्स्टिपेशनची कॉजेस काय आहेत, म्हणजे कारणे काय आहेत? तर सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे दूध. जर आपण आपल्या बाळाला फक्त आणि फक्त दूध देत असेल तर बाळाचं वजन तर वाढेल, पण गाईचं दूध किंवा दुसरं कोणतंही दूध दिलं तर या बाळांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. याबरोबरच बाळांना ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता यासारखे रोगसुद्धा होऊ शकतात. दुसरा म्हणजे बाळाला आपण पावडरचं दूध देत असेल तर, कारण पावडरच्या दुधामध्ये असे काही घटक असतात की जे बाळाची आतडी व्यवस्थितपणे पचवू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. त्यानंतरचं कारण आहे ते म्हणजे फायबर्स. आपल्या अन्नामध्ये तंतुमय पदार्थांची गरज असते. असे फायबर्स जर बाळाच्या आहारामध्ये नसतील तर बाळाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. आणि चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी नसणे. जर तुमचं बाळ किंवा मुलगा कोणत्याही प्रकारची फिजिकल ॲक्टिव्हिटी करत नसेल, एक्सरसाइज करत नसेल आणि स्क्रीन टाईम जास्त असेल तर हे सुद्धा कारण कॉन्स्टिपेशनला असू शकतं. आता मी तुम्हाला अशा पदार्थांची लिस्ट सांगणार आहे की ज्याच्यामुळे हे कॉन्स्टिपेशन होतं. हे पदार्थ तुम्हाला बाळाच्या आहारातून नक्की कमी करायचे आहेत. काही वेळा आई जर बाळाला दूध पाजत असेल आणि आईच्या आहारामध्येही या पदार्थांचा समावेश असेल तरीसुद्धा बाळांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. हे पदार्थ म्हणजे जंक फूड्स, जसं की मैदा, चिप्स किंवा कॅफिनेटेड ड्रिंक्स म्हणजेच कोकसारख्या गोष्टी किंवा चॉकलेट्स यासारखे पदार्थ बाळाच्या आहारातून तर अवॉइड करायचेच आहेत. याशिवाय जर आई स्तनपान करत असेल तर आईच्या आहारातून सुद्धा हे पदार्थ टाळायचे आहेत. आता अगदी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर बाळाला कॉन्स्टिपेशन झालं असेल तर आपण काय उपाय करू शकतो? तर यावरती मी तुम्हाला 4 उपाय सांगणार आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे बाळाचं डाएट. आपल्या बाळाच्या डाएटमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करायचा याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. त्यात सगळ्यात पहिला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे घरी बनवलेलं तूप. घरी बनवलेलं तुपामध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 यासारखे फॅटी ॲसिड्स असतात जे ब्रेनला
उपयोगी तर असतातच, पण याशिवाय कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी तुपाचा खूप उपयोग होतो. दुसरे पदार्थ म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या. यामध्ये पालक, मेथी, शेपू यासारख्या पालेभाज्यांचा समावेश करायला हवा. 6 महिन्यानंतर बाळाला काय काय खायला द्यावं, कधी द्यावं, किती वेळा द्यावं आणि कोणत्या प्रकारामध्ये द्यावं ह्याचा एक डिटेल व्हिडिओ आम्ही केला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो तुम्ही नक्की पहा. तिसरा पदार्थ म्हणजे सीझनल फ्रूट्स म्हणजे त्या सीझनला बाजारामध्ये जे कोणतं फळ अवेलेबल असेल ते तुम्ही आपल्या बाळाला देऊ शकता. पण त्यातही बाळाला कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी मी 4 फळं सांगणार आहे. ते म्हणजे बनाना. बनाना हे अतिशय चांगलं फळ आहे. हे फळ तुम्ही बाळाला लंच नंतर देऊ शकता, ज्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन कमी होईल. त्यानंतर पेअर्स, ॲपल आणि द्राक्षे यासारख्या फळांचाही आहारात समावेश करू शकता. चौथा पदार्थ म्हणजे रताळे आणि गाजर. या पदार्थांमध्ये विविध विटॅमिन्स तर असतातच, पण याशिवाय फायबर्सचं प्रमाण खूप जास्त असतं, ज्याच्यामुळे बाळांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. हा झाला पहिला उपाय. आता दुसरा उपाय म्हणजे एक्सरसाइज. बाळांना कोणत्या ना कोणत्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एंगेज करायला हवं, जी फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल. ते एक्सरसाइज असो, योगा, डान्स किंवा कोणत्याही स्विमिंग, बाळांना जे आवडेल त्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला बाळाला एंगेज करायला हवं. त्याच्यामुळे बाळांची कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होईल. तिसरा उपाय म्हणजे हायड्रेशन. तुम्ही बाळाला जास्तीत जास्त पाणी प्यायला देऊ शकता. बाळाला किती प्रमाणात, कोणत्या वयामध्ये पाणी किती वेळा द्यायचं याचा एक सेपरेट व्हिडिओ आम्ही नक्की बनवू. जर तुम्हाला हा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. याशिवाय तुम्ही बाळाच्या आहारामध्ये वेगवेगळे लिक्विड्सही समाविष्ट करू शकता. यामध्ये नारळाचं पाणी, वेगवेगळे ज्यूसेस याचा समावेश होतो. चौथा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे पॉटी ट्रेनिंग म्हणजेच बाळाला शी करण्याची सवय लावणे. ही सवय केव्हापासून लावायची, कशा प्रकारे लावायची, त्यासाठीचं योग्य वय कोणतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. जर आपण आपल्या बाळाला योग्य वयात पॉटी ट्रेनिंगची सवय लावली तर कॉन्स्टिपेशनसारखा आजार आपल्या बाळाला होणारच नाही. तुम्हाला जर याविषयी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आय होप तुम्हाला या व्हिडिओतून तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.